आज मगरूर सिडको प्रशासनामुळे जनता रस्त्यावर उतरलेली आहे. जी आमची मूलभूत गरज आहे पाणी, ते पाणी जनतेला मिळत नाहीये. आपण पाहतोय खासघरमध्ये विविध समस्या आहेत, पण पाणी सगळ्यात मूळ समस्या आपली आहे, जी आपली गरज आहे. आज सेक्टर 15 मधील पारिजात सोसायटीमधील सगळ्या महिला पुरुष आपल्याकडे दिसता इथे आलेले आहेत. त्यांना गेले 6 महिने झाले पाण्याचा त्रास होते आणि हे वारंवार सिडकोकडे आलेले आहेत. इथले राहुल सरोदे जे अधिकारी आहेत, अगदी मगरूर अधिकारी आहेत, ह्यांनी वारंवार तक्रार देऊ सुद्धा कधी यांची तक्रारची त्यांनी दखल घेतलेली नाहीये. आणि आज संपूर्ण सोसायटी आलेली आहे आणि आपण लिहून घेतलेलं आहे की विथिन 8 दिवसामध्ये यांनी पाणी दिलंच पाहिजे. पाणी दिलं नाही आम्ही मोठा मोर्चा घेऊन इकडे येणार आहोत. तर आज आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमची मागणी आहे की पाणी जे तुम्ही आम्हाला देताय प्रेशरमध्ये येत नाहीये, पाणी प्रेशरमध्ये आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. जर प्रेशरमध्ये पाणी आलं तर आम्हाला नक्कीच आम्हाला पुरेसं पाणी मिळेल अशी यांची सर्वांची मागणी आहे. आणि आज आपल्यासोबत सामान्य जनता आहे जे वारंवार पाण्यासाठी तरसते, पण आज आपले सर्व प्रतिनिधी आल्यामुळे आज कुठेतरी दिलासा दिलेला आहे. नक्कीच 8 दिवसामध्ये पाणी म्हणजे काम झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. जर काम झालं नाही तर आम्ही परत तिथे येऊ, पुन्हा येऊ आणि 100 लोक घेऊन येऊ. आज 60 लोक आहेत तर 100 लोक घेऊन येऊ. मी वारंवार महासभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. ज्या पद्धतीने गणेश नाईक साहेबांनी नवी मुंबईला डॅम उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच प्रकारे आमदारांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी आपल्या पनवेलसाठी एखादा डॅम परचेस करावा, घ्यावा, विकत घ्यावा महापालिकेने, लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावं. पण आपल्याकडे डॅम शिल्लक आहे, आपल्याकडे डॅम बनलेला आहे. पण आपण जर पाठपुरावा केला, दूरदृष्टी ठेवली तर नक्कीच आपल्याला हे डॅमचं पाणी मिळू शकेल. त्यासाठी आमदारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सिडको जर पाणी देऊ शकत नाही तर नवीन बिल्डिंग बांधू नये. तर नवीन बिल्डिंग येत आहेत कारण की त्यांना कमिशन मिळते, कुठेतरी त्यांचा व्यवसाय होतोय. पण जनतेला पाणी पाहिजे, ती सुविधा यांनी दिलेली नाहीये. आमची मागणी आहे तुम्ही बिल्डिंग पण बांधा आणि डॅम पण बांधा. तुम्ही नवीन सोर्स चालू करा लोकांसाठी. तर ज्या इथे नवीन बिल्डिंग तिकडे येत आहेत, खासघरमध्ये नवीन बिल्डिंग येत आहेत, आपण प्रोजेक्ट्स इथे येत आहेत. तर आपण वारंवार बिल्डिंग जर बांधताय तर नवीन सोर्स तयार करा आणि नवीन डॅम तुम्ही घ्या. आपल्याकडे डॅम उपलब्ध आहे, पाणी भरपूर आहे, पाणी नाही असं होणार नाही. आपल्याकडे बालगंगा डॅम आहे, हेटामणी डॅम आहे, मोरबे डॅम आहे, आता शेलार डॅम नवीन सुरू होतोय. तुम्ही लोकांची मागणी पूर्ण करा, जी मूलभूत गरज आहे ती तुम्ही द्या. एखादे रस्ते चालतील, खराब असतील चालतील, कचरा असेल तरी चालेल, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी ही खूप आपली मूलभूत गरज आहे. त्यामुळे आपण वारंवार ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आपण कमिशनर बिल्डिंग बांधतोय, महापालिका बिल्डिंग बांधतोय, पण पाणी देत नाहीये. पाणी दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. टँकर माफियाचा खूप मोठा उद्रेक झालेला आहे. पण बघतोय 2,500-3,000 रुपये देऊन टँकर विकले जात आहेत. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आपली जनताच पाणी पळवून बाहेर व्यावसायिक लोकांना पाणी दिलं जात आहे. ही खूप मोठी मगरुरी आहे, करप्शन आहे. ह्याच्या मागे कुठेतरी राज्य शासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे, आमदारांनी ह्याची दखल घेतली पाहिजे, खासदारांनी ह्याची दखल घेतली पाहिजे. हे खूप मोठा लढा आहे ऍक्च्युली आणि खूप खालून रूट लेवलपासून आपण काम केलं पाहिजे. पण इथे बघतोय आपण आमदार, खासदार, प्रशासन काहीच लक्ष देत नाहीये. त्याच्यामुळे पत्रकारांना विनंती आहे की आपण ही न्यूज लांबपर्यंत पोहोचवावी, राज्य शासनाने ही दखल घ्यावी आणि जनतेला पाणी द्यावं. आम्ही काय सफर करत असू, पाण्यासाठी आंदोलन करायचं. जिथे पावसाचं पाणी भरपूर पडतंय, डॅम भरतायत, पण आम्हाला प्यायला पाणी नाही मिळत आहे. म्हणजे आमचे हाल काय होत असतील सामान्य लोकांचे. आणि सामान्य लोकांच्या आवाजाला कुठेच व्हॅल्यू नाहीये. फक्त यांना निवडून द्यायचं, आम्ही मतं द्यायची, आम्ही त्यावेळी आमच्या घरापर्यंत येणार आणि मग हे 5 वर्ष राज्य करायला मोकळे. तसं बघायला गेलं तर आता आम्हाला पाणी नाहीये, त्याच्यासाठी सफर आम्ही होतोय, ते लोक सफर नाही होत आहेत ना. मग त्यांनी कुठेतरी लक्ष घालायला हवं असं आता मॅडम मी बोललेलेच आहेत. आम्ही आता त्यांच्या पाठिंब्याने इथे आलोत कारण आम्ही पुष्कळ वेळा इथे येऊन गेलो, पण म्हणजे सिडको प्रशासन आम्हाला दाद देत नव्हतं. जरा पण उडवूनच लावतात. आम्ही देतोय पाणी, फक्त कागदी नाचवतात आमच्या पुढे की हे पाणी. जर आम्हाला पाणी मिळत असतं, तुम्ही विचार करा, आम्हाला पाणी मिळतंय तर आम्ही आमचे कामधंदे सोडून आम्ही इथे आलो असतो का? कोणाला असं वाटतं की आपला वेळ वाया घालवावा इथे? फक्त ह्यांच्यासाठी वेळ आहे, आम्हाला काय वेळेची किंमतच नाही आमच्या. असे सामान्य लोकांचे हाल झालेले आहे. म्हणजे साध्या पाण्याच्या बेसिक प्रश्नासाठी आम्ही इथे आंदोलन करायचं. मग बाकीच्या सुविधांचं काय असेल ह्या तुम्ही विचार करा. रोजचं आम्ही किती सफर करतो हे आम्हाला माहिती. आम्ही कळकळीने विनंती करत होतो की काहीतरी करा याच्यावर, पण प्रशासन डिम्म हलत नाही. आता आम्ही एवढ्या बायका उभ्या होतो, माणसाने त्या खुर्ची नाही सोडली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।